नमस्कार, जय मल्हार. आपण व्हिडिओ पाहत आहात मेंढपाळ ठेलारी समाज मेंढी फार्म व प्युअर गावरानी गावठी कोंबडी फार्म. मित्रांनो, आपण एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्या मी तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला एक 10 व्हिडिओची सिरीज गावरानी कोंबडी पालनच का करावं ह्या संदर्भात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 व्हिडिओंची एक सिरीज असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक विषयावर चर्चा होईल. आता मागचा व्हिडिओ होता की गावरानी कोंबडी पालन का करावा, भाग 1. आजचा भाग 2, मोठ्या कोंबड्या घेऊन सनी कोंबडी पालन करावे की बच्चे घेऊन सनी कोंबडी पालन करावे. तुम्ही मोठ्या कोंबड्याही घेऊन सनी कोंबडी पालन करू शकता, अन्यथा छोटे बच्चेही घेऊन छोटे बच्चे घेऊन सनी कोंबडी पालन करू शकतात. परंतु याच्यामध्ये एक समस्या अशी आहे मित्रांनो, लहान बच्चे म्हणजे 1 दिवसाचे 2 दिवसाचे बच्चे आणल्यानंतर आज तुम्ही मार्केटमध्ये वनराज गिरिराजचं 30-35 रुपये बच्चं चालू आहे. ते देसी बॉयलर आहे आणि ओरिजिनल प्युअर गावरान गावठी कोंबडीचं जर बच्चं घ्यायला गेले तर तुम्हाला 50 ते 60 रुपयाला मिळेल 1 ते 2 दिवसाचं. पण मित्रांनो, मला सांगा, संसर्गजन्य आजार लागू नये या कोंबड्यांना, याच्यासाठी लहानपणी बाळ जन्माला आल्यानंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी पहिलं लसीकरण आणि त्याच्यानंतर 7 दिवसांनी दुसरं लसीकरण. पहिलं लसीकरण असतं लसोटा आणि दुसरं असे 2 प्रकारचे लसीकरण असतात. मग तुम्ही जेव्हा 2 ते 3 दिवसाचं बच्चा आणणार म्हणजे त्याला लसीकरण झालेलं नसेल. लसीकरण न झालेल्यामुळे तुम्ही ज्या फार्मवरून आणणार तिथलं वातावरण आणि तुमचं वातावरण याच्यामध्ये बराचसा जमीन आसमानचा फरक होऊन जातो. आणि तिथं जे वातावरण होतं आणि तुमच्याकडे जे वातावरण आहे, तर समजा त्यांना अनावत नाही, तुमच्या इथं आल्यानंतर जर काही संसर्गजन्य आजार लागले आणि त्याच्यात जर बच्चे मृत्यूचं प्रमाण वाढत गेलं तर तुम्ही जो धंदा चालू करणार आहे तो चालू करण्याच्या ऐवजी तो बंद करण्याच्या मार्गावर चालले जाईल. ठीक आहे, तुम्ही आणले 100 बच्चे, 100 बच्च्यामधनं 15 ते 20 बच्चे मेले, त्यांना मोठं करणार. परंतु त्यांना मोठं करण्याऐवजी तुमचा 6 महिन्याचा पिरियड वाया जातो. 6 महिन्यानंतर कुठेतरी अंडे द्यायला सुरुवात करतात, 1-1, 2-2 कोंबडी. मग अंडे द्यायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा या गावरानी कोंबडी अंडे देतात ना, पहिली स्टेप त्यांची अशी असते, अंडे द्यायला लागल्यानंतर 2 किंवा 3 किंवा 4 फार केलं तर 5च अंडे देतात. त्याच्यानंतर ही कोंबडी खूड होते. खूड झाल्यानंतर परत 21 दिवसानंतर ती अंड्यावर येते. म्हणजे पहिले 6 महिने गेले आणि जे पहिलं अंडे देतात यांना छोट्या पठुड्या म्हणतात. ज्या पहिलारू छोट्या बच्च्यामधनं ज्या पहिल्यांदा अंडे द्यायला लागतात त्यांना आपल्या गावठी भाषेमध्ये पठुड्या म्हणतात. छोट्या कोंबड्या ते जेव्हा अंड्यावर येतात ना, तर त्यांचे अंडे फार छोटे असतात. म्हणजे ते विकतही कोणी घेत नाही आणि कोंबडी खाली बसवून सनी उभवायला पण ते अंडे चालत नाही, कारण की छोटे असतात. त्याच्यामधनं बच्चं निघल याची काही गॅरंटी नसते. मग त्याच्यापेक्षा एवढी 6 महिने रिस्क घ्यायची, त्याच्यानंतर धीरे धीरे अंड्यावर येणार, मग तेवढी थांबण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का? आणि त्या 6 महिन्यामध्ये परत कुठला अजून रोगराई आली, त्याच्यामध्ये अजून काही कोंबड्या दगावतील. म्हणजे लहानपणी लसीकरण न झाल्यामुळे काही मॉर्टिलिटी झाली, काही बच्चे मृत्यू झालेत. त्याच्यानंतर 1 दिवसापासून तर 6 महिन्यापर्यंत अंड्यावर येऊपर्यंत
म्हणजे 180 दिवसाचा पिरियड. या 180 दिवसामध्ये जर कुठली साथीचा आजार किंवा रोगराई आली तर त्याच्यामध्ये अजून रिस्कची किती कोंबड्या दगावतील याचं कोणी सांगू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा एवढी रिस्क घेऊन सनी छोटं बच्चं घेऊन सनी 180 दिवस सांभाळा आणि त्याच्यानंतर धीरे धीरे अंड्यावर येण्यापेक्षा पहिल्यांदा अंड्यावर आलेल्या कोंबड्या जर तुम्ही विकत घेतल्या आणि घेतल्या आणि त्या जर तुमच्या फार्मावर आणल्या आणि त्या जर तुमच्या इथं फार्मावर आल्यानंतर अंडे द्यायला सुरुवात होऊन जाते आणि तुमचं उत्पन्न फास्ट चालू होऊन जातं. कारण की त्या 6 महिन्याच्या झाल्यानंतर तुम्ही घेतात अंड्यावर आलेल्या, म्हणजेच तुमच्याकडे आल्यानंतर अंडे द्यायला सुरुवात होती आणि ते अंडे तुम्ही विकून सनी किंवा ते आपल्या कोंबड्यांखाली उभवून सनी त्यांचे बच्चे काढून जर विकले, बच्चे विकण्यापेक्षा जर त्याचं प्रोडक्शन तुम्ही वाढवलं तर तुमच्या फार्मवरची कोंबड्यांची क्षमता वाढेल आणि ती संख्या वाढल्यानंतर तुमच्या फार्मवर धीरे धीरे कोंबड्यांची संख्या वाढत जाईल. त्यानंतर अंड्यांची संख्या वाढेल. म्हणजे तुम्ही एक 100 ते 200 कोंबडीपासून सुरुवात केली. आज बाजारामध्ये गावरानी कोंबडी घ्यायला गेलं तर तुम्हाला 500 ते 600च्या दरम्यानमध्ये सहज अंडे देणारी कोंबडी मिळून जातील. मग ही आपण सरासरी 550 पकडू. इकडे 550ला उत्पन्न चालू झालेलं तुम्हाला प्रोडक्शन मिळतं आहे आणि दुसरीकडे एका दिवसाचं बच्चं 50 ते 60 रुपयाला, त्याला तिथून 180 दिवस सांभाळायचं आहे आणि 180 दिवस सांभाळून सनी किती तुमच्या हातात सापडेल आणि किती नाही सापडणार याची गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही. कारण की फार्मावाला बच्चं देण्याची गॅरंटी घेऊ शकतोय, त्याच्यावर कुठली रोगराई किंवा कशाने ते मरल याची कोणताही फार्मर गॅरंटी घेणार नाही. कारण की त्याला पैसे कमवायचे आहेत. गॅरंटी घेऊन सनी थोडी तो त्याचं स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. म्हणून सनी कोणी जर सांगत असेल की बच्चे घेऊन सनी फार्म चालू करा तर मी मोलाचा सल्ला देईल की बच्चे घेऊन सनी कुठलंही एक दिवसाचं 2 दिवसाचं, कोणी 10 दिवसाचं म्हणतं, कोणी 15 दिवसाचं, 1 महिन्याचं बच्चं घेऊच नका. इथनं माझी सुरुवात राहील. जर तुम्हाला कोंबडी फार्म चालू करायचा असेल तर 6 ते 7 महिन्याच्या दरम्यान मधल्या पहिलारू अंड्यावर आलेल्या पठोड्या घ्या आणि त्याच्यापासनं तुमचा फार्म चालू करा. कारण की त्याला 2 लसीकरण झालेले असतील आणि सर्व आजारमुक्त अशा कोंबड्या पाहून सनी चपळ असलेल्या कोंबड्या बघा. जर तुम्ही 100 कोंबड्या घेतल्या त्याच्याबरोबर तुम्हाला 5 कोंबड्याही घ्याव्या लागतील. कारण का जर कोंबडा नसला आणि बिना कोंबड्याचे जर अंडे दिले तर त्याला वांज अंडे म्हणतात आणि त्या वांज अंड्यांपासून कोंबडी खाली आपण उभवण्याला ठेवले तरी ते अंड घाण होतं, बच्चं त्याच्यामधनं निघत नाही. म्हणून कोंबड्या घेताना त्याच्याबरोबर कोंबडीही घ्या, जेणेकरून सनी कोंबडा लागलेल्या ज्या कोंबडीला कोंबडा लागतो त्याच्यापासून जी अंडं ती कोंबडी अंड्यावर आल्यानंतर जी अंडं द्यायची त्याच्यामधनंच उभवून सनी बच्चं निघतं. अन्यथा वांज अंड्यावर